नमस्कार. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल म्हणजे MNCने एक नवीन नियम आणलाय आणि त्यामुळे आपल्या सगळ्या नर्सेसमध्ये खूप मोठा गोंधळ उडालाय. तर हे आयगॉट कर्मयोगी ॲप आणि लायसन्स रिन्युअल यांचं नेमकं काय कनेक्शन आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्या नर्सेसनी काय करायचं? चला, आज आपण हेच सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. तर नियम अगदी स्पष्ट आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने असं जाहीर केलंय की 2027 ते 2032 या काळात ज्यांना आपलं लायसन्स रिन्यू करायचं आहे त्यांना आयगॉट कर्मयोगी ॲपवरचे कोर्स पूर्ण करून त्याची सर्टिफिकेट्स जमा करणं, त्यामुळे याबद्दलची सगळी माहिती आपल्याकडे असणं खूप गरजेचं झालंय. आणि मग इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, जो बहुतेक सगळ्या प्रायव्हेट नर्सेसच्या मनात आहे, की आम्ही तर सरकारी नोकरीत नाही, मग आम्ही हे ॲप वापरू शकतो का? आणि जरी वापरलं, तरी त्यातून मिळणारं सर्टिफिकेट आमच्या रिन्युअलसाठी ग्राह्य धरलं जाईल का? हाच तो मुद्दा आहे ज्यावर आज आपण बोलणार आहोत. आता या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की हे आयगॉट कर्मयोगी ॲप आहे तरी काय? म्हणजे हे मुळात कोणासाठी बनवलं गेलंय हे समजलं की पुढचे सगळे गैरसमज आपोआप दूर होतील. तर बघा, आयगॉट कर्मयोगी हे कर्मयोगी भारत नावाच्या एका मोठ्या मिशनचा भाग आहे. हे मिशन खास सरकारी कर्मचाऱ्यांची क्षमता आणि त्यांची स्किल्स वाढवण्यासाठी सुरू केलं गेलंय. हे एक ऑनलाईन ट्रेनिंग प्लॅटफॉर्म आहे जिथे त्यांच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत. आणि आता MNCने हेच प्लॅटफॉर्म थेट आपल्या लायसन्स रिन्युअलच्या प्रोसेसशी जोडून टाकलाय. आता ॲपवरचे काही कोर्सेस बघूया, म्हणजे अजून नीट कळेल. जसं की शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता, सायबर विश्वात सुरक्षित कसं राहावं, कामाच्या ठिकाणी योगा ब्रेक. आता या नावांवरूनच आपल्या लक्षात येतंय की हे कोर्सेस थेट नर्सिंगशी संबंधित नाहीयेत. हे जनरल गव्हर्नमेंट ट्रेनिंगवर जास्त फोकस करतात. बरं, मग आता जे सरकारी नोकरीत आहेत त्यांच्यासाठी ही प्रोसेस नक्की कशी काम करते ते एकदा पटकन बघून घेऊया, म्हणजे मग प्रायव्हेट नर्सेसना नक्की अडचण कुठे येतेय हे अगदी स्पष्ट होईल. गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांसाठी ही प्रोसेस एकदम सरळ आहे. त्यांनी ॲपवर रजिस्ट्रेशन करायचं, मग त्यांचा जो सरकारी विभाग आहे, समजा DMER किंवा DHS, त्यांच्याकडून अप्रूव्हल घ्यायचं, ऑनलाईन कोर्स पूर्ण करायचा आणि सर्टिफिकेट डाउनलोड करायचं. यातली दुसरी स्टेप म्हणजे विभागाकडून मंजुरी. ही सगळ्यात महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. आणि बरोबर इथेच प्रायव्हेट नर्सेससाठी सगळी अडचण सुरू होते, कारण त्यांच्यासाठी या पूर्ण प्रोसेसमधला एक महत्त्वाचा दुवा, एक महत्त्वाचा भाग तो उपलब्धच नाहीये. ही स्लाईड बघितल्यावर तर चित्र अगदीच स्पष्ट होते. एका बाजूला सरकारी नर्सेस आहेत ज्यांना त्यांच्या विभागाकडून म्हणजे मंत्रालयातून किंवा DMER कडून सहज मंजुरी मिळते. पण दुसऱ्या बाजूला आहेत प्रायव्हेट नर्सेस, ज्यांना मंजुरी देणारा असा कोणताही सरकारी विभाग त्या ॲपच्या सिस्टीममध्ये नाहीये. का? कारण त्यांचं नाव कोणत्याही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटशी थेट जोडलेलं नसतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर प्रायव्हेट नर्सेस ॲपवर रजिस्ट्रेशन तर करू शकतात, पण त्यांना अप्रूव्हल देणारी कोणतीच अथॉरिटी त्या सिस्टीममध्ये नाही. आणि जोपर्यंत अप्रूव्हल मिळत नाही तोपर्यंत कोर्स पूर्ण करूनही सर्टिफिकेट डाउनलोडच होणार नाही. आणि हाच तो खरा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आता अडचण काय आहे ते तर आपल्याला नीट समजलं. पण मग आता करायचं काय? घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये. या परिस्थितीत आपण शांतपणे काय करू शकतो याबद्दल आता बोलूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांत रहा आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडून यावर काहीतरी अधिकृत सूचना येईपर्यंत वाट बघा. तोपर्यंत काय करायचं? तर आपले जे दुसरे ऑनलाईन आणि ऑफलाईन CNEs आहेत, म्हणजे कंटिन्युअस नर्सिंग एज्युकेशन कोर्सेस, ते पूर्ण करण्यावर लक्ष द्या. ॲपवर जाऊन रजिस्ट्रेशन करायला काहीच हरकत नाही, पण सर्टिफिकेटची चिंता सध्या करू नका. हो, आणि एक गोष्ट नक्की करा की या काळात इतर CNSमधनं कमीत कमी 30 ते 50 पॉइंट्स जमा करून ठेवा. म्हणजे भविष्यात MNCचा काही निर्णय आला तरी आपली तयारी असेल. यासाठी उगाच खूप प्रवास किंवा खर्च करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. तर जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, ही सगळी परिस्थिती बघता असं वाटतंय की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल लवकरच सगळ्या नर्सेससाठी, मग त्या सरकारी असोत की खासगी, अप्रूव्हल मिळवण्यासाठी एक नवीन, सोपा आणि समान मार्ग नक्कीच तयार करेल, नाही का? यावर विचार करायला हरकत नाही, कारण यावर लवकरच काहीतरी तोडगा निघेल अशी आशा आहे.